लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आज पार पडलं। निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याप्रमाणे चौथ्या टप्पाही पैसे वाटपाच्या आरोपांनी गाजला। संजय राऊतांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप केले, तर अहमदनगरच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप झाल्याचा आरोप निलेश लंके यांनी केलाय। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत। मूर्खपणा, निव्वळ आणि निव्वळ मूर्खपणाचं लक्षण। या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात, जर पैशाच्या असतात ना अशा नसतात घेऊन जात। बॅगा उतरतायत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। आम्ही अनेक बॅगा मातोश्रीवर उतरवलेल्या आहेत, अशा घेऊन जात असतात का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर होते, पण शिंदेंच्या सोबत असलेल्या या बॅगा आज वादाचं कारण ठरल्या। ठाकरे गटातले नेते संजय राऊत यांनी हा व्हिडिओ ट्विट केलाय। मुख्यमंत्री खाऊ घेऊन आले तो क्षण। नाशिकमध्ये रात्रीचं खेळच आले, नुसता पैशांचा पाऊस। 2 तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा पोलीस का वाहत आहेत? यातून कोणता माल नाशिकला पोहोचला? निवडणूक आयोग फालतू नाकाबंदी आणि झाडाझडती करताय। महाराष्ट्रात अधिकृत बॅगा वाटप सुरू आहे। राऊतांनी असं ट्विट करत मुख्यमंत्री शिंदेंनाच संशयाच्या जाळ्यात उभं केलंय। 2 तासासाठी मुख्यमंत्री आले आणि ज्या जड जड बॅगा घेऊन त्यांचे पोलीस कर्मचारी उतरत आहेत। का 500 सूट आणले का 500 सफारी आणल्या? या बॅगा कसल्या आहेत? कोणत्या हॉटेलमध्ये गेल्या? तिथून कोणाला वाटप गेलं? हे सुद्धा व्हिडिओ आम्ही लवकरच देत आहोत। जिथून हे लोक पैसे घेऊन गेले आणि मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाला दिले, कसे दिले, बॅगा उतरत आहेत ना, असे उचलता येत नाहीत पोलिसांना। मूर्खपणा, निव्वळ आणि निव्वळ मूर्खपणाचं लक्षण। कधी एक लक्षात घ्या की कोणताही नेता असो, मी हे माझा मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, कोणत्याही पक्षाचा नेता असो, जेव्हा तो एखाद्या दौऱ्यावर जातो त्या टायमाला त्याच्याबरोबर 1-2 बॅगा ह्या असतातच। या निवडणुकीचा काळ सोडून द्या, कोणत्याही काळामध्ये हा घेऊन जात असतो। हे यांना सर्वांना माहिती आहे कशासाठी जात असतो, की काही कपडे आहेत, कधी फाटले, कधी किंवा काय झालं, आपल्याला एक अल्टरनेटिव्ह आपल्याकडे बॅग तयार असावी। आणि मग अशा लोकांचा असं असताना सुद्धा हे मूर्खासारखा रात्रीचा खेळ चाले, मग बॅगा, अरे बॅगा अशा नसतात घेऊन जात, जर पैशाच्या असतात ना अशा नसतात घेऊन जात। आम्ही अनेक बॅगा मातोश्रीवर उतरवलेल्या आहेत, अशा घेऊन जात असतात का? तिकडे अहमदनगर लोकसभेसाठीही आज मतदान होतं, पण मतदानाचा दिवस आणि मतदानाआधीची रात्र मात्र पैसे वाटपाच्या आरोपांनी गाजली आहे। पारनेर तालुका भाजपा अध्यक्ष राहुल शिंदे हे पैसे वाटतानाचा व्हिडिओ शरद पवार गटानं ट्विट केला। राहुल शिंदे यांच्या गाडीत असलेले पैसे सुजय विखे यांचे असल्याचा आरोपही झाला। नाही, राहुल शिंदे बघ, याच्याकडे पैसे पकडले बघ, 7 लाख रुपये। राहुल फोन करा, न्यूज वाल्यांना सांगा, या मतदारसंघाने आतापर्यंतच्या राजकीय कालखंडामध्ये कधी इतका पैशाचा पाऊस पाहिला नसून एवढा अमाप पैशाचा पाऊस या मतदारसंघामध्ये पाहायला मिळाला। काल माझ्याच तालुक्यामध्ये भाजपचा कोण पदाधिकारी त्याच्या गाडीत 8-9 लाख रुपये सापडले। त्याचबरोबरीने शिवसेना शिंदे साहेबांच्या गटाचा तालुका प्रमुख वनकोट्यात त्याला सुद्धा लोकांनी सापडवलं, त्याच्याकडे पैसे सापडले। पण शेवट किती पैसे वाटले, काही वाटले, तर ही निवडणूकच जनतेने हातात घेतलेली आहे। ज्या गोष्टी दाखवल्या गेल्या त्याचा आणि त्या व्यक्तीचा कुठेही कोरिलेशन नाहीये। मग तुम्ही
तुम्ही गाडीत डिक्की उघडली, गाडीमध्ये काही सापडलं तर विषय वेगळा आहे. आज दोन्ही व्हिडिओ वेगळे वेगळे आहेत आणि त्याला कोरिलेट करायचा प्रयत्न केला जातो. एखाद्या व्यक्तीला जो शासनाचं पालन करतो, कुठली तक्रार असेल तर त्याला अधिकारी वर्गाला कंप्लेंट करून तिथं कारवाई केली जाते. पण नेहमी हा कायदा पारनेर तालुक्यासाठी अहिल्यानगर जनतेपेक्षा वेगळा राहिलेला आहे. तिथं कायदा सुव्यवस्था मीच आमदार, मीच कलेक्टर, मीच SP, मीच BDO, मीच CO या धोरणात काम करणारे लोकप्रतिनिधी आता माझी झालेत ते तिथं त्यांनी अशाच प्रकारे राज्य केलं. पुणे लोकसभेतही पैसे वाटप झाल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. रवींद्र धंगेकर यांनी काल पोलीस ठाण्याबाहेरच ठिय्या मांडला. पैसे वाटणारा तरुण भाजपचा पदाधिकारी असल्याचा दावा धंगेकरांनी केलाय. ते पैसे वाटत होते, त्यांनी इथून फेसबुक लाईव्ह केला आणि निघून गेले आणि पोलीस खात्यात दुर्लक्ष करते. हे 400 पट वाढलेली मोहळांची संपत्ती ही आज निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात. ज्यांनी संपत्ती कोरोनाच्या काळामध्ये कोरोनामध्ये केलेला भ्रष्टाचार, हा भ्रष्टाचार आज जनतेमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी वापरतात आणि अशा पद्धतीचे पाकिट नागरिकांनी आमच्या हातामध्ये दिले. नितीन कदम आलेत, आमच्या कार्यकर्त्यांनी घेऊन आलेत आणि नागरिकांनी कोण वाटतंय हे भारतीय जनता पार्टीचे आजी माजी नगरसेवक गुन्हेगार हे वाटतात. पैसे वाटपाची जी तक्रार केली जाते त्याच्यात नेहमीचा हा या लोकांचा कांगावा असतो की पैसे वाटतायत. असं करून ते दोन गोष्टी साध्य करतात की एक म्हणजे मतदारांचं लक्ष उडवणं आणि जे घाबरतात लोक, नको बाबा मारामारी होते, आपण जायला नको, अशामुळे सुद्धा मतदानाचा टक्का घसरतो. तुम्ही सगळ्यांनी सातत्याने चुका केलेल्या आहेत. लोकशाहीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि आता नगर दक्षिणमध्ये तेच सुरू आहे, पैशाचा वापर. आणि आम्ही पुराव्यासकट तिथं व्हिडिओ टाकतोय. तुम्ही चुका केल्या नसता आम्हाला टाकायला मिळालं नसतं आणि टाकायला मिळालं नसतं तर आम्ही सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहिलो नसतो. त्यामुळे जे काय आज बोललं जातं ते फक्त चुका करून, चोरी करून, चोरच उलटा बोलतोय की आम्ही चोरी नाही. सहकारनगर पोलीस ठाण्यात धंगेकरांनी पैसे वाटपाची तक्रार दिली आहे, पण कुठलाही पुरावा नसल्यानं गुन्हा दाखल केला नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. एका सहकारनगरचे प्रकरणामध्ये एका आरोप पोलीस स्टेशनला एक तक्रार प्राप्त झाली होती, ज्यामध्ये एका ठिकाणी पैसे वाटप होत असल्याबद्दलची तक्रार होती. त्या तोंडी तक्रारसोबत कोणत्याही प्रकारचे पुरावा देण्यात आला नव्हता. तरी पण सिनियर PI स्वतः पोलीस पथकासोबत त्या परिसरात तात्काळ भेट दिली होती. सर्व प्रकारची खात्री केल्यानंतर त्या तक्रारमध्ये काही वस्तुस्थिती दिसून आला नव्हता, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. बारामती लोकसभेच्या मतदानाचा दिवसही पैसे वाटपाच्या आरोपांनी गाजलेला होता. रोहित पवारांनी सत्ताधाऱ्यांवर आरोप केले होते. आता नगर आणि पुण्यातही पैशांचा पाऊस पडल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.